नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ मोशन इकॉनॉमी. मित्रांनो, प्रिन्सिपल्स ऑफ मोशन इकॉनॉमी हे काय असतं हे आज आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, आपला वर्क स्टडी करण्याचा किंवा मेथड स्टडी आणि टाइम स्टडी करण्याचा मूळ उद्देश हाच असतो, ते म्हणजे एखाद्या ऑपरेटर काम करत असताना ज्या अननेसेसरी मुवमेंट्स करतो त्या अननेसेसरी मुवमेंट्सला कमी करणे आणि ज्या महत्त्वाच्या मुवमेंट्स आहे, प्रोडक्टिव्ह मुवमेंट्स आहे, त्या त्याच्याकडनं करवून घेणे आणि जेणेकरून त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काम करताना त्या ऑपरेटरवरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येणार नाही, फटीग येणार नाही, या पद्धतीची सिस्टम डिझाईन करणे. मित्रांनो, यासाठीच प्रिन्सिपल्स ऑफ मोशन इकॉनॉमीचा वापर केला जातो. आता प्रिन्सिपल्स ऑफ मोशन इकॉनॉमी म्हणजे काय असतं ते लक्षात घ्या. इट इज अ सेट ऑफ रूल्स. काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आपण ठरवून दिले. इट इज अ सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स. पण ते कशासाठी? तर सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण ठरवून दिलेले आहेत टू रिड्यूस unnecessary movements and increase the productivity of the worker. म्हणजे एखाद्या ऑपरेटरची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि त्याच्या अननेसेसरी मुवमेंट्सला रिड्यूस करण्यासाठी जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण ठरवून दिलेले आहेत, त्या रूल्स अँड रेग्युलेशन्सलाच प्रिन्सिपल्स ऑफ मोशन इकॉनॉमी असं म्हटलं जातं. परंतु मित्रांनो, हे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत हे साधारणतः 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहेत. ओके, या तीनही ग्रुपसाठी वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे. या सर्व रूल्स अँड रेग्युलेशनचा आपण जर वापर केला तर आपण अननेसेसरी मुवमेंटला कमी करू शकतो आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतो, ते सुद्धा ऑपरेटरवरती स्ट्रेस न येता, फटीग न येता. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की हे सगळे रूल एकाच ऑपरेशनला वापरले जातील असं अजिबात नाही. म्हणजे एखादं ऑपरेशन एखाद्या मशीनवर होतंय आणि त्यासाठी यातले सर्वच रूल यूज होतील असं बिलकुल नाही, परंतु जास्तीत जास्त रूल्स बऱ्याच ठिकाणी अप्लाय होतात हे नेहमी लक्षात ठेवायचे. त्यातला पहिला जो रूल आहे किंवा ग्रुप आहे मित्रांनो, यूज ऑफ ह्युमन बॉडी. ऑपरेटरचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे म्हणजे ह्युमन बॉडी स्ट्रक्चर जे आहे त्या संदर्भात जे काही नियम आहे ते यूज ऑफ ह्युमन बॉडी ह्या ग्रुपमध्ये येतात. त्यानंतर मित्रांनो, अरेंजमेंट ऑफ वर्क प्लेस. मित्रांनो, नुसतं ह्युमन बॉडीवर लक्ष देऊन उपयोग नाही. प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि अननेसेसरी मुवमेंट कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या वर्क प्लेसच्या अरेंजमेंटवर पण लक्ष देणं फार गरजेचं आहे. हे सर्व रूल्स आपले अरेंजमेंट ऑफ वर्क प्लेसमध्ये येतात. आणि शेवटचं, या दोन्ही गोष्टी केल्यानंतर सुद्धा आपले जे टूल्स आणि इक्विपमेंट आपला ऑपरेटर यूज करतो ते टूल्स आणि इक्विपमेंटचं डिझाईन सुद्धा प्रॉपर असलं पाहिजे, जेणेकरून आपली जे प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचं जे ध्येय आहे ते आपण अचीव करू शकतो. मित्रांनो, ह्या 3 ग्रुप्समध्ये वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे. आपण थोडक्यात ते आता पुढे बघणार आहोत. सर्वात पहिला ग्रुप आहे मित्रांनो तो म्हणजे यूज ऑफ ह्युमन बॉडी. यूज ऑफ ह्युमन बॉडी संदर्भात काही नियम आहे मित्रांनो. त्यातला पहिला नियम आहे, बोथ हँड्स शुड स्टार्ट अँड कंप्लीट देअर मोशन ॲट द सेम टाइम. याचा अर्थ असा होतो की ऑपरेटरच्या दोन्ही हातांनी कामाची सुरुवात झाली पाहिजे, एखाद्या ॲक्टिव्हिटीची सुरुवात झाली पाहिजे आणि दोन्ही हातांनी ते काम काय झालं पाहिजे, कंप्लीट झालं पाहिजे. बोथ हँड शुड स्टार्ट द ॲक्टिव्हिटी अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी ॲट द सेम टाइम. हे नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर सेकंड रूल आहे, बोथ हँड्स नॉट आयडल ॲट द सेम टाइम. काम करताना अशा पद्धतीचं स्ट्रक्चर किंवा डिझाईन नकोय की ऑपरेटरचे दोन्ही हात एकाच वेळेस आयडल कंडिशनला असतील. हा पण एक महत्त्वाचा रूल आहे. बोथ हँड शुड नॉट बी आयडल ॲट द सेम टाइम.
तिसरा महत्त्वाचा रूल आहे मित्रांनो, यूज ऑफ बोथ हँड सायमल्टेनियसली अँड मोशन सिक्वेन्स. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की ऑपरेटरच्या दोनही हातांचा सायमल्टेनियसली यूज झालाच पाहिजे. असं व्हायला नको की ऑपरेटरच्या एकाच हाताचा फार जास्त वापर केला जातोय आणि एका हाताचा वापर काम करताना केला जात नाहीये. यामुळे इम्बॅलन्स क्रिएट होतो. त्यासाठी यूज बोथ हँड सायमल्टेनियसली आणि तो जो काही मोशन करतोय ऑपरेटर त्या मोशनला एक सिक्वेन्स असणं फार गरजेचं आहे. मोशन सिक्वेन्स. त्यानंतर मित्रांनो पुढे हँड मोशन शुड बी ॲट द लोएस्ट पॉसिबल क्लासिफिकेशन. माणसाच्या ज्या ऑपरेटरच्या ज्या हँड मुवमेंट असतात त्या लोएस्ट पॉसिबल क्लासिफिकेशनला हव्यात. याचा अर्थ असा होतो कमीत कमी माणसाला फटीग तयार होईल याच पद्धतीच्या हँड मोशन या ठिकाणी असल्या पाहिजे, जेणेकरून याचं पर्पजच ते म्हणजे टू रिड्यूस द फटीग. त्यानंतर आहे मित्रांनो स्मूथ मोशन दॅन झिगझॅग मोशन. काम करताना ऑपरेटरची जी हँड मुवमेंट आहे ही स्मूथ मोशन असली पाहिजे रादर दॅन झिगझॅग मोशन. झिगझॅग मोशनपेक्षा स्मूथ मोशन असणं हे प्रिफरेबल आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ज्या ठिकाणी रिपिटेटिव्ह ऑपरेशन्स असतात त्या ठिकाणच्या कामामध्ये एक रिदम असला पाहिजे, एक विशिष्ट प्रकारची लय असली पाहिजे आणि त्या लयीतच त्या प्रकारच्या मुवमेंट झाल्या पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. रिदम इन रिपिटेटिव्ह ऑपरेशन. त्यानंतर ऑपरेटरच्या डोळ्यांची मुवमेंट, आय मुवमेंट अशा पद्धतीने हवी जेणेकरून तो कम्फर्टेबल एरियामध्ये काम करू शकेल. म्हणजे मित्रांनो याचा अर्थ असा होतो की डोळ्यांवरती स्ट्रेस येणार नाही याच पद्धतीने आपल्याला ऑपरेटरकडनं काम करून घ्यायचंय किंवा ऑपरेटरला काम करण्याची जी मेथड असेल त्यामध्ये आय मुवमेंट ह्या पद्धतीने हवी की कम्फर्टेबल एरियामध्येच आय मुवमेंट असली पाहिजे जेणेकरून डोळ्यांवरती स्ट्रेस येणार नाही. त्यानंतर महत्वाचं आहे मित्रांनो हँड्स शुड बी फ्री फ्रॉम वर्क विच डन बाय दी फीट. जी कामं पायांनी ऑपरेट करून करता येतात त्या ठिकाणी माणसाचे हात फ्री राहिले पाहिजे याची काळजी घेतली गेली पाहिजे. मित्रांनो या सर्व रूल्सचा जर आपण यूज केला तर आपण अननेसेसरी मोशन्स कमी करून प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतो, हे लक्षात ठेवा. पुढे आहे मित्रांनो ते म्हणजे अरेंजमेंट ऑफ वर्कप्लेस. आता माणसाच्या बॉडीवरती आपण लक्ष दिलं, त्याचे काही नियम बनवले. आता पुढचं आपली जी वर्क प्लेस ज्या ठिकाणी ऑपरेटर काम करणार आहे, अरेंजमेंट ऑफ वर्क प्लेस. सर्वात पहिली गोष्ट मित्रांनो टूल्स मटेरियल्स प्लेस्ड ॲट अ डिफायनाइट अँड फिक्स प्लेस विदिन द इझी रीच. मित्रांनो जो ऑपरेटर आहे त्याच्या आजूबाजूला जे टूल्स असतील, मटेरियल असतील यांची ठेवण्याची जागा, प्लेस करण्याची जागा ही डिफायनाइट पाहिजे, ठरलेली पाहिजे, फिक्स पाहिजे, जेणेकरून विदिन अ इझी रीच अतिशय सोप्या पद्धतीने त्या ऑपरेटरला त्या टूल्स किंवा मटेरियल पर्यंत पोहोचता येतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा रूल आहे मित्रांनो टूल्स अँड मटेरियल इन फ्रंट ऑफ द ऑपरेटर ॲट अ डिस्टन्स नियरली पॉसिबल. जे ऑपरेटरला टूल्स आणि मटेरियल्स हे नेहमी फ्रिक्वेंटली यूज करावं लागतं ते त्याच्या समोरच पाहिजे, फ्रंट ऑफ द ऑपरेटर, आणि नियर बाय डिस्टन्स जेवढं पॉसिबल आहे आपल्याला तेवढ्या नियर बाय डिस्टन्समध्ये ते असलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो यूज ग्रॅव्हिटी फीड्स टू ट्रान्सपोर्ट द मटेरियल. ज्या ठिकाणी तुम्हाला मटेरियल ट्रान्सपोर्ट करायचं आहे त्या ठिकाणी ग्रॅव्हिटीचा उपयोग केला गेला पाहिजे. म्हणजे मटेरियल ग्रॅव्हिटीने म्हणजे वरतून आपोआप खाली आलं पाहिजे किंवा ग्रॅव्हिटीचा वापर करून मटेरियलची मुवमेंट झाली पाहिजे. या पद्धतीने जर आपण अरेंजमेंट केली तर ऑपरेटरला काम करणं सोपं जातं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो जे मटेरियल आपण यूज करणार आहोत किंवा जे टूल्स आपण यूज करणार आहोत ते टूल्स अशा पद्धतीने अरेंज केले जावे की जे त्या सिक्वेन्स ऑफ मोशनने यूज होतील. म्हणजे काय, ज्या सिक्वेन्स ऑफ मोशनने ते टूल लागणार आहे, मटेरियल लागणार आहे
त्याच सिक्वेन्स ऑफ मोशनने त्याची अरेंजमेंट केली गेली पाहिजे, जेणेकरून कन्फ्युजन क्रिएट होत नाही. त्यानंतर मित्रांनो, जो ऑपरेटर जिथे काम करतोय त्या ठिकाणी ॲडेक्वेट लाइटिंग असली पाहिजे. प्रॉपर लाइटिंग असेल तर तो काम करताना फटीग येत नाही. त्यानंतर ज्या ठिकाणी गरजेचं असतं त्या ठिकाणी प्रॉपर टेबल, चेअर्स असल्या पाहिजे, जेणेकरून तो ऑपरेटर कम्फर्टेबली बसू शकतो, सीट कम्फर्ट, जेणेकरून तो चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. आणि जी आपली पूर्ण वर्कप्लेस आहे ही वर्कप्लेस नीट अँड क्लीन पाहिजे, जेणेकरून ऑपरेटरला फटीग येत नाही आणि त्याचा उत्साह वाढतो आणि तो चांगल्या पद्धतीने काम करतो. मित्रांनो, या प्रकारे आपले अरेंजमेंट ऑफ वर्कप्लेस साठी काही नियम होते ते आता आपण बघितले. पुढे आहे मित्रांनो डिझाईन ऑफ, तिसरा जो ग्रुप आहे डिझाईन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट. आता ऑपरेटरच्या बॉडी मुवमेंट वरती काही रूल झाले, वर्क प्लेस बद्दल काही रूल झाले. आता आहेत डिझाईन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट. या तिघांवरती ज्यावेळेस रूल अप्लाय होतील आणि या तीनही प्रकारे जे रूलचा वापर करून जर आपण काम करू तर व्यवस्थित प्रोडक्टिव्ह काम त्या ऑपरेटरकडनं केलं जातं. सर्वात पहिलं मित्रांनो, डिझाईन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट मध्ये यूज ऑफ जिग्स, फिक्स्चर, फूट पेडल्स या गोष्टींचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे. जिग्स असेल, फिक्स्चर्स असतील, फूट पेडल असतील, यांच्याने काय होतं, टू रिड्यूस मॅन्युअल वर्क. ऑपरेटरचं मॅन्युअल वर्क यामुळे कमी होतं आणि त्याचे हात जे असतात ते फ्री राहतात, कीप हँड्स फ्री. यामुळे तो प्रोडक्टिव्ह होऊ शकतो, त्याच्या अननेसेसरी मुवमेंट्स ह्या कमी होऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो, कामाच्या ठिकाणी नॉईज लेवल कंट्रोलमध्ये पाहिजे, रिड्यूस्ड नॉईज लेवल पाहिजे, कंट्रोल नॉईज लेवल पाहिजे, जेणेकरून ऑपरेटरचं लक्ष हे कामात असेल, फटीग त्याला येणार नाही. त्यानंतर टूल्स जे असतात मित्रांनो किंवा मटेरियल जे असतं ते अशा पद्धतीने अरेंज केलं गेलं पाहिजे. टूल्स अँड मटेरियल सच अरेंज्ड. कसं अरेंज केलं गेलं पाहिजे की जो ऑपरेटर आहे त्या ऑपरेटरला ते मटेरियल किंवा टूल सर्च करण्यामध्ये, फाइंड करण्यामध्ये, सिलेक्ट करण्यामध्ये वेळ वाया जायला नको. म्हणजे सर्च, फाइंड, सिलेक्ट ह्या ज्या मुवमेंट आहे या आपल्याला रिड्यूस करायच्या असतात. लक्षात घ्या, सर्च, फाइंड, सिलेक्ट या मुवमेंट रिड्यूस करण्यासाठी टूल्स अँड मटेरियलची योग्य अरेंजमेंट आपण केली पाहिजे. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी काही ठिकाणी जर एखादं काम आपल्या बोटांद्वारे केलं जात असेल, इफ वर्क डन बाय द फिंगर्स, द लोड डिस्ट्रीब्युशन ॲज पर द कॅपॅसिटी ऑफ फिंगर. हे लक्षात ठेवा, जर बोटांनी काम केलं जात असेल तर प्रत्येक बोटाची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे, त्यानुसारच त्या बोटावरती लोड दिला गेला पाहिजे, असा याचा या ठिकाणी अर्थ होतो. मित्रांनो, या प्रकारे आपण 3 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, जसं की डिझाईन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट्स, अरेंजमेंट ऑफ वर्क प्लेस आणि यूज ऑफ ह्युमन बॉडी, या तीनही पद्धतीने वेगवेगळे रूल्स कसे डिफाईन केले गेलेले आहेत ते आता आपण बघितलं. आणि या रूल्सलाच प्रिन्सिपल्स ऑफ मोशन इकॉनॉमी असं म्हटलं जातं. मित्रांनो, या ठिकाणी या व्हिडिओमध्ये म्हणजे आजपर्यंत जे व्हिडिओ झाले त्यामध्ये आणि आजचा व्हिडिओ यामध्ये आपलं मेथड स्टडी हा टॉपिक या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. पुढच्या लेक्चर पासून आपण वर्क मेजरमेंट म्हणजेच टाइम स्टडी हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.